शिर्डीत साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रात्रीच्या सुमारास धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून साई संस्थांचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे। रुग्णाच्या नातेवाईकांना साईबाबा संस्थांचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। सुपर स्पेशालिटी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी उपचार घेतलेल्या रुग्णावर चुकीचा उपचार झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून केला जात होता। याच आरोपांवरून संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत साई संस्थांचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रीतम वडगावे यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेनंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून रुग्णालयातील तणाव वाढला आहे। वैद्यकीय सेवा आपत्कालीन सोडून इतर सर्व सेवा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ बंद करत प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला। त्यामुळे साईबाबा संस्थांची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। घटनेनंतर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होती। प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रीतम वडगावे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृती आणि मालमत्तेचे नुकसान अधिनियम या अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला। साईबाबा संस्थांचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ शैलेश ओक यांनी याविषयी अधिक सांगितलं। संध्याकाळी आपल्याकडे जी घटना घडली प्रशासकीय कार्यालयामध्ये त्या संदर्भात जी तिथे बाचाबाची झाली, शिवीगाळ झाला, त्या संदर्भात संध्याकाळच्या वेळेस आम्ही येऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली। त्या अनुषंगाने 353चा गुन्हा देखील काल संध्याकाळी दाखल झाला आणि आज सकाळी परत जी दुर्दैवी घटना प्रीतम वडगावे साहेबांच्या केबिनला घडली त्याचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केलेली आहे। पोलिसांकडून लवकरात लवकर कारवाई व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे। काय घटना घडली आहे नेमकं याबाबत कोण व्यक्ती होता त्याने काल जे आपल्या इथे संध्याकाळच्या वेळेस आणि आज दुपारच्या वेळेस आपल्याकडे ट्रीटमेंट चालू आहे श्री सचिन काळे यांच्या मुलांची, ते आणि त्यांचे परिवारचे लोक होते त्याच्यामध्ये आणि ते केबिनला आल्यानंतर जो प्रकार घडला त्या संदर्भात आम्ही पोलिसांना माहिती दिलेली आहे। आमच्या मारहाण त्यांच्या वतीनं प्रभारी हो, जे काही आमचे तिथे उपवैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे आहेत त्यांच्या केबिनला काहीतरी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलेला आहे। आज सगळे साई संस्थानाचे हॉस्पिटलचे कर्मचारी आमच्या पोलीस स्टेशनला आले, त्यांनी श्री गलांडे साहेबांना निवेदन दिलेलं आहे। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षेअभावी तीव्र निषेध नोंदवत आपत्कालीन सेवांव्यतिरिक्त सर्व उपचार बंद केले होते। साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात सध्या संभ्रमाचं वातावरण असून रुग्णांना मोठ्या अडचणींचाही सामना करावा लागतोय। एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।